नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। जे पेराल तेच उगवेल। मग आपण चांगलं कर्म पेरलं तर चांगली कृती व तिचे आसपास पडसाद उत्तम होऊन त्याची वृद्धी दिसेल। वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे। संत तुकारामांनी आपल्या अभंगात निसर्गाचे वर्णन 16व्या शतकात केलंय। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे। आजची परिस्थिती पाहिली तर या भूतलावर वृक्षांची संख्या आणि प्रत्यक्ष मानव वापरत असलेल्या आपल्या गरजेसाठी यांचे प्रमाण पाहिले तर विषम होय। यावरून समजते की वृक्षारोपण हे किती महत्त्वाचे आहे। यासाठी हे कार्य प्रत्येकाने हाती घ्यायला हवे। प्रत्येकाला आध्यात्मिक आवड असते। एखाद्याला निसर्गप्रेमीसाठी वाढदिवसाची एक अनोखी व नवखी भेट देऊन पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून आवारे गावातील निवास गावंड सर यांनी राबवलेला गावंड सर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या सुपरिचित उपक्रमासाठी सतत चर्चेत असतात। मग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन असेल, शैक्षणिक सामाजिक असेल किंवा धार्मिक असो किंवा पर्यावरणाशी संबंधित असो, ते स्वतःला या कामात व्यस्त ठेवत असतात। निवास गावंड सर यांनी आज हे काम आपले मित्र सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे सर, एक निसर्गप्रेमी, एक वृक्षप्रेमी, उरण तालुक्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व या किमयागाराने सारडे गावातील ओसाड माळ रानावर गेली 12 वर्षे मेहनत करत, जीवन एक तप करत कोमणादेवी ऑक्सिजन पार्क तयार करून तरुणाई पुढे आदर्श निर्माण केलाय। अशा आदर्श व्यक्तिमत्वास एक पर्यावरणपूरक उपक्रम भेट म्हणून सुयश क्लासेस आवरचे निवास गावंड सर यांच्याकडून 50व्या वाढदिवशी 50 धार्मिक मंदिरात 50 वृक्षारोपण करण्याचा एक निराळा संकल्पन करून तो पूर्णपणे करून दाखविलाय। यामध्ये उरण, पेण, पनवेल, अलिबाग येथील मंदिराचा समावेश करण्यात आलाय। तुळशीचे झाड हे अधिक प्रमाणात ऑक्सिजन देत असते आणि भगवान विष्णूंना तुळस प्रिय असते, म्हणून तुळशीच्या झाडाचे व इतर फुलांच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले। असा हा स्तुत्य असा उपक्रम राबवलाय। नक्की पर्यावरण प्रेमी हे अशा प्रकारच्या उपक्रमांचा संदेश हा नक्की सर्वपर्यंत पोहोचेल। अशा प्रकारे अध्यात्म आणि पर्यावरण याची सांगड घालत आपल्या मित्राच्या 50व्या वाढदिवशी 50व्या धार्मिक मंदिरात 50 वृक्षांचे वृक्षारोपण केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, रायगड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।